पहिली गोष्ट सांगते, आमचं उद्या अमरावतीला जाणं कॅन्सल झालंय. हॅलो ऑल, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. गुड आफ्टरनून म्हटल्यापेक्षा गुड इव्हिनिंग, कारण ऑलरेडी 5 वाजले आहेत आणि आजचा ब्लॉगसुद्धा संध्याकाळी सुरू करते आहे आणि नानूला पण यायचं होतं ब्लॉगमध्ये. सो हाय कर. कालचा ब्लॉग तुम्हा सगळ्यांना कसा वाटला विचार नानू, कसा वाटला कालचा ब्लॉग? माझी बलबल खूप बडबड करते नानू, म्हणजे माझं डोकं दुखतं दिवसभर. म्हणजे किस्से असे भारी भारी असतात. आंघोळीवरून आलो आणि असं पाय 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 तिचे म्हटलं ना, मी नेहमी म्हणत असते ना, नानू कशाला पाणी पाणी केलं घरात, तर मला नाही मम्मा असं म्हण, नानू घरात पाणी पाणी कशाला केलं. म्हटलं होतं ना नानू घरात पाणी पाणी कशाला केलं. सो आजचा ब्लॉग सुरू करते आणि नानूने मला आता काय म्हटलं, नानूला काय खायचं आहे. नानू आजकाल फरमाईश करते की मम्मा मला हे खायचं आहे आणि हे ऐकून मला खूप भारी वाटतं की तिला आठवतात या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, हे छान लागतं आणि ती मला तसं मागते. सो येस, आय फील गुड आणि मी तिला ते बनवून देते. सो आता तिने म्हटलं की शेवई खायचं, तर म्हटलं चला शेवई तिला बनवून देते. आता माझ्याकडे ती घरची शेवई नाही आहे, ती संपली. सो आता आम्ही चाललो तर ती मी घेऊन येईल, पण मग जी विकतची आहे ब्राऊन जी रोस्टेड असते त्याचीच मी तिला बनवून देते. आणि सोबतच पॅकिंगला सुरुवात केली नाही आहे, उद्याचा एक दिवस राहिला आहे. गाडीने जायचं म्हणून मी इतकी चिल आहे की ठीक आहे एका दिवसात पण होऊन जाईल आपली. आणि तुम्हाला खरं सांगते, माझ्या अजिबात लक्षात राहत नाही. जर मी लक्षात ठेवून ठेवून गोष्टी नेल्या ना तर मी तर अर्ध्या गोष्टी विसरेल. तर मी कशी पॅकिंग करते तुम्हाला सांगते. सो मी ड्राय बाल्कनीपासून सुरुवात करते. तुम्हाला ड्राय बाल्कनीमधनं तुला काय पॅकिंग करावं लागतं, तर अनायाचे भरपूर गेम्स वगैरे असतात जे आता ती नाही यूज करत, ते आम्ही गावाकडे घेऊन जातो. सो तिथनं मी सुरुवात करते की काय न्यायचं आहे काय नाही. मग किचनमधलं तर काही न्यायची गरज नसते. मग बेडरूममध्ये काय काय पाहिजे एक एक खाना मी बघते, ड्रेसिंग एक एक बघते आणि तिथलं जे जे दिसलं की हां हे आपल्याला पाहिजे आहे तसं मी घेऊन जात असते. आणि माझी एक वाईट सवय पण तुम्हाला सांगते, मला जेव्हा जायचं असतं गावी, मला माहिती असतं ना आता जायचंच आहे 8-15 दिवसांनी 20 दिवसाने, तर मी कपाट म्हणजे आमचं जे कबड आहे ते पूर्ण मेस करून टाकते की जाऊ दे, जायच्या वेळी पॅकिंग करेल ना तेव्हा लावून पण घेईल व्यवस्थित. सो असं करून करून आणलं की कोंबलं असं काहीतरी मी करते. त्याच्यामुळे माझ्या कबडची अवस्था पण खूपच वाईट झाली आहे. सो सोबत मी ते पण लावणार आहे आणि पॅकिंग पण करणार आहे. सो हा आजचा ब्लॉग आज सुरू करते, पण आज आणि उद्यामध्ये जे काही असेल ते सगळं काही तुमच्याशी या ब्लॉगमध्ये शेअर करेल. सो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मला इथे गोड शेवया बनवून घ्यायच्या होत्या, त्याच्यासाठी भरपूर असं तूप घेतलं आणि ह्या शेवई ज्या माझ्याकडे होत्या त्या ऑलरेडी रोस्टेड असतात, पण तुपामध्ये छान परत रोस्ट करून घेतल्या. पटकन त्या गोल्डन ब्राऊन रंगावर येतात, त्यामुळे फार असा वेळ लागत नाही. मीडियम फ्लेमवर एक 2 ते 3 मिनटं त्या परतून घेतल्या आणि त्या एकदा छान रोस्ट झाल्या की त्याच्यामध्ये दूध टाकायचं. आणि मी ते दूध फार नाही ॲड केलं आहे, जेवढं लागतं तेवढंच एकदम गरजेपुरतं तुम्ही बघू शकता, कारण मला शेवयांची खीर बनवायची नाही आहे. हे दूध पूर्ण मी आटवणार आहे. सो आता त्यामध्ये छान दुधामध्ये शेवया थोडा वेळ शिजतील, त्यामध्ये परत मी ड्रायफ्रूट्स टाकले. सो ड्रायफ्रूट्समध्ये इथे काजू बदाम पिस्ता असं सगळं काही मी घेतलं आहे आणि ते असं या ड्रायफ्रूट्स कटरने टाकलं. या ड्रायफ्रूट्स कटरची लिंक मी टॅग करते, खूपच भारी काम करते. आणि त्यानंतर यामध्ये साखर टाकली, तर साखरेची क्वांटिटी खूप कमी घेतली आहे कारण अनायासाठी मी हे बनवते आहे. आता सगळं छान मिक्स करून घेतलं आणि दूध पूर्णपणे नाहीसं होत नाही तोपर्यंत त्याला मीडियम फ्लेमवर होऊ दिलं. थोडं वरून झाकण ठेवलं आणि बघा मस्त अशा शेवया तयार झालेल्या आहे. आता ह्या मी अनायाला अशाच मस्त सर्व केल्या. आणि आमचा सोफा नेहमी असाच भरलेला असतो, भांडे कपडे खेळणे. हे नानू आपले काय हे लावत होती आता, तिचं खेळणं चाललेलं असतं, तर सोफ्यावर लिटरली बसायला जागा नसते कधीच. काय म्हणत होती? कसं झाली? गोड तर आपल्याला सगळं आवडतेच. बाबा शेती, बाबा जास्त शिरा नाही खात, हे शेवई नाही खात ना गोड, म्हणून बाबाला केलं बेटा. थंड झालं की हेच तुला देणार मी. अरे कोण करतात ग बडबड? तू कारण खूपच क्यूट करते नानू. कसे म्हणतात ग ते, एवढी बडबड कशी करतात? कसे एकदा सांग प्लीज.
माझ्याकडे पाहून हां सांग. आणि काल संध्याकाळनंतर मी ब्लॉग शूट नाही केला कारण पॅकिंगमध्ये मी इतकी गोंधळते की मी विचार करते तुमच्याशी काय करता करता शेअर करेल, पण तसं काही होत नाही कारण डोकंच काम करत नाही. कुठली गोष्ट घ्यायची आहे, कुठली सोडायची आहे, काय घ्यायचं आहे. आणि आता पॅकिंग कुठपर्यंत आली ते दाखवते. सो ही बॅग अनाया आणि माझे कपडे याच्यामध्ये आहे, जे डेली वेअरचे किंवा कुठे बाहेर जायचे वगैरे ते वेगळे घेतले. आणि या मोठ्या बॅगमध्ये फक्त ट्रेडिशनल घेतले, माझ्या साड्या, अनायाचे ट्रेडिशनल कपडे जे लग्नाचे आहेत, प्लस माझे ट्रेडिशनल ड्रेसेस, हे सगळं याच्यामध्ये घेतलं आहे. किंवा अजून जागा आहे त्याच्यामध्ये तर काही गोष्टी भरता येईल परत. आणि याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, रोशनची ही बॅग आहे, पण यातल्या काही गोष्टी माझ्या बॅगमध्ये जातील जे ट्रेडिशनल आहे, सो मी त्याच्यामध्ये घेते. आणि बाकीचं जे डेली वेअरचं आहे ते रोशन याच्यामध्ये घेईल. आणि इतका हा संसार आवरायला मला आत्ता 12:30 वाजले आहेत. मी 9:30 वाजतापासून करते आहे, तर एवढं आवरून झालं आहे माझं. सोबत एक्स्ट्राच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या अशा छोट्या छोट्या बॅग्समध्ये घेतलेल्या आहेत. सो इकडे हे पण अशी छोटी मोठी पॅकिंग झालेली आहे. सो या शेंगा फ्राईडची रेसिपी बऱ्याच जणांनी विचारली होती. आता स्वयंपाकाला लागली, ऑलमोस्ट 2 वाजतायत. तर म्हटलं जे फ्रीजमध्ये आहे ते संपवायचं होतं सगळं. सो शेंगा होत्या आता पूर्ण त्या फ्राय करायला लावल्या. इथे पालक एवढ्या पूर्ण शेंगा नानू एकटीच खाते. नाही, आज खूप जास्ती आहे. नानूला त्या एवढ्या आवडतात आणि हेल्दी पण आहे, म्हणून मग मी पण तिला काही म्हणत नाही, खा बाई, आरामात खात बसते ती. शेंगा झालाय फ्राय. इथे कुकर लावला होता, त्याच्यामध्ये पालक आणि बटाटा स्टीम करायला ठेवलं, पाणी नाही टाकलेलं आहे. कुकर थंड होतोय, मी पराठे बनवणार आहे त्याचे. आणि इकडे रात्रीची डाळ भाजी उरली होती. सो अमरावतीकरांना हे माहिती असेल. आता माझी आई पण खाते, पण माझ्या घरी नाही खात बाकी. सो हे याला कडवलं म्हणतात. डाळ भाजी उरली असेल ना ती अशी घट्ट होऊ द्यायची. सो पहिले फोडणी टाकली, नॉर्मल आपली जिरं, मोहरी, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे जे काही छोटं मोठं आहे ते सगळं फोडणी, आणि त्याच्यात डाळ भाजी टाकायची आणि ती एकदम घट्ट येऊ द्यायची बेसनासारखी. सो त्याला कडवलं म्हणतात अमरावती साईडला. कोणाला माहिती आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही कधी ट्राय केलाय का. मी पण ट्राय नाही केलंय, माझी आई करायची, पण मला आता एकदम टेस्ट पण आठवत नाही कसं. सो रोशनला खूप आवडतं आणि कधी असा चान्स येत नाही की रात्रीची डाळ भाजी उरलेली आहे. सो आज होतं आणि सगळं संपायचं होतं. आता गावी जायच्या आधी फ्रीज खाली करायचा होता. मला सगळं बनवून घेऊ जे आहे ते, आणि संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ. सो आता चाललंय असं सगळं. स्वयंपाक आवडते, मस्त पराठे वगैरे बनवते आणि त्यानंतरचं काय रुटीन तुमच्याशी शेअर करते. अजून इतक्या गोष्टी बाकी आहेत ना, म्हणजे आमचं नेहमी असंच होतं की शेवटचा कपड्यांचा जो फेर लावायचा त्याच्यातले पण आम्हाला काही कपडे न्यायचे असंच होतं. तर ते लावले आहेत, वाळू टाकायचे, काही कपडे प्रेसला द्यायचे. तिकडे गेल्यावर बघा कुठे माझं हे राहिलं प्रेसचं, ते राहिलं. सो आता बाहेर जाऊ, बाहेरच्या पण काही कामं राहिली आहेत ते वगैरे करून येऊ. सो प्रेसला कपडे देऊन येऊ आणि ते पण घेऊन येऊ, मग ते पण पॅकिंग करायचं आहे. बाकी आजच्या दिवसात सगळं आवडतो, म्हणजे उद्या सकाळी आम्हाला 6 वाजता निघायचं आहे. सो पॅकिंग वगैरे एकदम फायनल डन करून आम्ही तयार ठेवतो. आणि आता 2 वाजले आहे. हो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलंच, तूप माझं राहिलं आहे आणि ताई येणार आहे. तर त्याच्यासाठी मला सगळी भांडी पण क्लिअर करून ठेवायची आहे, म्हणून पहिले आता तूप बनवायला ठेवते. तुपासाठी साय बघा किती जमा झाली आहे, एवढी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये जमा होऊन गेली आहे. डब्बा आता जाऊ दे, थोडीशीच आहे, 2 दिवस राहिले, डब्बा काय भरवायचा म्हणून वाटी काढली मी. सो एवढी साय राहिली आहे. आता मी तूप पण बनवायला ठेवते आणि सगळं आवरून मग गॅस ओटा क्लीन करून इथनं मोकळी होते. आणि आता किती वाजतायत? 11 वाजतायत. मी कुकर लावला, तूप पण झालेलं आहे, तिकडे दूध गरम करायला ठेवलं. आणि गोष्ट कशी झाली तुम्हाला सांगते, मी एकदम रिलॅक्स दिसत असेल. सो पहिली गोष्ट सांगते, आमचं उद्या अमरावतीला जाणं कॅन्सल झालंय. आता का ते पण सांगते. एकदम सगळं अचानक गोष्टी झाल्या, इतकी सगळी प्रिपरेशन चालली. मागच्या 3-4 दिवसापासून प्रिपरेशन चालली, पण मी यावेळी पॅकिंग ठेवली होती. आणि आज असं झालं होतं की आज पॅकिंग करायचीच आहे. रात्रीच मी थोड्या गोष्टी काढायला सुरुवात केली, कारण मला इतकं टेन्शन येतं पॅकिंगचं, मला पूर्ण दिवस लागतो. आणि जर का मला कोणी म्हटलं की उठून चल उद्या जायचं आपल्याला, तर मी अजिबात रेडी नसते, कारण मला खूप टेन्शन येतं. हे पण व्हायचं आहे, ते पण व्हायचं आहे, हा शूट पण व्हायचा आहे, ते शूट पण व्हायचं आहे, पॅकिंग तर काही झालीच नाही आहे, कसं का जायचं. म्हणजे मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं ना की इतकं कन्फ्युजन चाललं होतं की माझं शूट कम्प्लीट पण होतील का, माझी पॅकिंग पण होईल का 2 दिवसात सगळं. सो
बरं झालं लक्ष गेलं, दूध गेलं असतं माझं. सो असं करता करता मी तेव्हा नाहीच गेले. मला प्री प्लॅन लागतात गोष्टी, एकदम वेळेवरचं म्हटलं तर मी खूप टेन्शन घेणाऱ्यांपैकी आहे. सो म्हणून मी केलं आपलं भराभर. आज म्हटलं सकाळी उठून आपण पॅकिंगला सुरुवात करू, बाकी सगळं नंतर करू. सो ब्रेकफास्ट पण नव्हता बनवला मी तर काही खाल्लं पण नव्हतं. पण या दोघांना ॲपल दे, बनाना दे, दूध म्युसली दे, ताक दे, असं करून चाललं होतं यांचं. सो पॅकिंग व्हायला पूर्ण मला 2 वाजले. 2 नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि माझा रोशन म्हणत होता की इतका वेळ झाला आहे, तू पण काहीच खाल्लं नाही आहे, कशाला स्वयंपाकाच्या मागे लागते, आपण काहीतरी बाहेरनं ऑर्डर करू. पण माझं होतं की नाही, फ्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी पडलेल्या आहेत. आणि संध्याकाळी परत मग एकदा पॅकिंग झाली, सगळी भांडी वगैरे घासून ठेवली, सकाळपासून थकलेलं असतं माणूस, तर मग संध्याकाळी बनवायची इच्छा होणार नाही, तर परत बाहेरचं खाल्लं जाईल. उद्या आपण ट्रॅव्हल करू तर परत बाहेरचं खाल्लं जाईल. आणि म्हणून म्हटलं की नाही, आता मी बनवते, कितीही थकली असू दे, कितीही वेळ झाला असू दे. सो छान असं जेवण वगैरे बनवलं. आणि मग जेवण झालं. जेवण माझं 3:30ला झालं. मग 3:30ला जेवण झाल्यानंतर अनायाला झोपवलं. तिला झोपायला गेली, 4, 4:15 झाले होते. ताई आल्या. ताईंनी, थँक्स टू ताई, ॲक्च्युली मी जेव्हा पण गावी जाते त्यांना सांगते की तुम्ही सगळ्यात शेवटी माझ्याकडे या, आणि त्या A to Z सगळं करून देतात मला. कारण मी ऑलरेडी इतकी थकले ते सकाळपासून, हा माझा नेहमीचं रुटीन आहे. तर त्यांनी भांडी पासनं धुवून पुसून मला लावून दिली. सो खरंच खूप मदत होते त्यांची. आणि ते झालं. मग त्या चालल्याच होत्या, तेवढ्यात मला फोन आला, 4:30 वाजले असते, की असं असं काहीतरी कोलॅबरेशनचं आहे, सो आर यू अवेलेबल. मला इतका मोठा प्रश्न पडला, हो म्हणू की नाही म्हणू. अपॉर्च्युनिटी खूप छान होती, पण असं होतं की खरंच आपण आता इतकी तयारी केली आहे, तर आता ती मोडायची का. आणि रोशनची मीटिंग चालली होती आणि तिचं असं होतं की तू लवकर सांग, स्लॉट्स फुल होत आहे, लवकर सांग. म्हटलं बाई मला 10 मिनटं तरी लागेल, रोशनची मीटिंग संपली की मी बोलून सांगते. त्यातल्या रोशनला सुट्ट्या पण घ्याव्या लागणार होत्या, तर ते सगळं पॉसिबल होईल का हे बघायचं होतं. आता तिकडे जाणं आम्ही पोस्टपोन करू शकत होतो, कारण आम्ही जरा लवकरच चाललो होतो, वेळ आहे आमच्याकडे अजून. पण वीकेंड आहे म्हणून वीकडेजला सुट्ट्या घ्यायची गरज पडत नाही, म्हणून आम्ही वीकेंडला चाललो होतो. मग तो तर मेजर प्रॉब्लेम नव्हता. मग तेच होतं की सुट्ट्या मिळेल का तिकडे जायला. मग आणि मुंबईला जायचं होतं. सो मग रोशनशी बोलले. रोशन मला ठीक आहे, कारण खूप छान, आता काय अपॉर्च्युनिटी ते पण सांगते, ॲमेझॉनचा शूट आहे, तिथे जाऊन शूट करायचं आहे आणि ते माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर असणार आहे व्हिडिओज. सो म्हटलं ठीक आहे यार, जाऊ दे, एवढी छान अपॉर्च्युनिटी आपण गमवायला नाही पाहिजे. आणि म्हणून मी हो म्हटलं. मला पटापट स्लॉट बुक केला, सगळं झालं. सो आत्ता आणखी 2 दिवस आम्ही इथे आहे. मग आम्ही मुंबईला जाऊ, शूट करू. तिथनं आता अमरावती जाणार होतो ॲक्च्युली आम्ही उद्या, पण अमरावती जायचं आता जमणार नाही आहे, कारण नागपूरला ऑलरेडी मी 2 दिवस लेट चालली, म्हणजे जी जाणार होती त्याच्यापेक्षा 2 दिवस लेट चालली आहे. आणि घाण्याचा प्रोग्राम मी थांबवून ठेवला आहे, आणि नंतर मलाच जमणार नाही आहे करायला, म्हणून मग ते त्या डेट्समध्ये करणं. पण तेवढंच तरी 1 दिवस पोस्टपोन केला आम्ही घाण्याचा प्रोग्राम. आणि आई म्हणले ठीक आहे, तुझं काम आहे तर तू करून ये, 1 दिवस आपण अजून लेट करू. तर 1 दिवस परत लेट केला आहे तो घाण्याचा प्रोग्राम. सो आता आम्हाला डिरेक्टली मुंबईवरून नागपूरला जायचं आहे, पण नागपूरला पूर्ण आम्ही ट्रॅव्हल नाही करणार, कारण एकट्या माणसाला ड्राईव्ह करायला तेवढं पण नको होतं. सो आम्ही कुठेतरी मध्ये ब्रेक घेऊ आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नागपूरला जाऊ. सो असं काहीसं झालं, आणि म्हणून मी आत्ता उद्याचा आमचा प्लॅन कॅन्सल केला आहे. आणि आत्ता माझी सिच्युएशन अशी होती घरातली की जे काही छोटं मोठं खूप नव्हतं, कारण मला माहिती होतं जायचं आहे, म्हणून मग मी भाजीचं वगैरे पण खूप भरून नव्हतं ठेवलं. जे होतं ते सकाळी फिनिश केलं. आणि अजून काही छोटं मोठं राहिलं होतं, आता कोथिंबीर, मिरची, ह्या गोष्टी, टोमॅटो वगैरे राहतात, तर त्या मी ताईंना देऊन दिल्या की फ्रीजमध्ये सडल्यापेक्षा तुम्ही ते यूज करा. आणि असं झालं. आत्ता माझ्याकडे हल्ली दूध पण नव्हतं, काहीच वस्तू नव्हत्या. आणि काय तर मग, आणि इतकं थकलं होतं. रोशन म्हटलं जाऊ दे, आता उद्याचं जायचं कॅन्सल झालं. अनायाच्या हॉस्पिटलसाठी जायची अपॉइंटमेंट घेतली होती, मग तो पण कंटाळा केला, जाऊ दे, आहे ना आपल्याकडे 2 दिवस, जाऊ मग उद्या वगैरे, आता खूप थकलो आहे आपण. मग आम्ही कुठेच नाही गेलो. त्याच्यानंतर खाली गेलो, फक्त चहा पिला, खाल्लं पिलं, फिरलं, अनायाला गार्डन घेऊन गेलो, सगळं आपलं नॉर्मल रुटीन, फ्रेश झालो इन शॉर्ट. आणि आम्ही थोडंसं खाऊन आलो होतो खालनं, तर आत्ता म्हटलं खिचडी लावते, कारण दुसरं काही नाही आहे तसंही लावायला. सो खिचडी लावली आहे, अनायाला पण खाऊ घालते, आम्हाला लेटच झालं आहे, आणि आम्ही पण जेवतो आणि आजचा दिवस संपवते. आणि बघा, मगाशी मी सगळं केलं, काम झाले, आणि माझं झालं होतं की मला रेस्ट पाहिजे, तर अनायाला झोपवलं, सांगितलं. त्यानंतर तो फोन आला, त्याच्या गडबडीत पूर्ण वेळ गेला. सो तूप पण मी जे म्हणजे केलं होतं ते सगळं तसंच राहिलं, गाळलं पण नव्हतं. आत्ता ते गाळून ठेवते. आणि यावेळी तूप भरपूर निघाला, कारण यावेळी लोणी पण खूप जास्ती होतं.
सो चला मी ते गाळून पण ठेवते, तुम्हाला दाखवते तूप किती निघालंय. तर जवळपास अर्धा किलो तूप आहे हे आणि भरपूर निघालंय. सो आजच्या ब्लॉगमध्ये आय डोंट थिंक सो की खूप काय अशा गोष्टी असणार आहे. छोटासा ब्लॉग होणार आहे, पण आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कारण मी एवढ्या घाईगडबडीत होते तर फार नाही शूट करू शकले किंवा अनायाची मुख्य बडबड मी घेऊ नाही शकले, पण ठीक आहे कारण मी खूप घाईत होते. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की. आणि त्यानंतर स्ट्रेट टू नागपूरचे ब्लॉग्स. आय नो खूप सारे लोक एक्सायटेड होते की अमरावतीचे ब्लॉग्स बघायला मिळतील आणि आम्ही यावेळी खूप छान प्लॅन पण केला होता. आम्ही 2च दिवस होतो यावेळी अमरावतीला, पण आम्ही प्लॅन केला होता की छान छान काहीतरी करू असं, पण ते आता सगळं असं झालंय. एनिवे तो बघू आता नागपूरचे लग्नाचे ब्लॉग्स छान छान असणार आहेत. सो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पुढच्या असं एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.